आवाज येतो, बाळा आज तू भाकरी करायची बरं का, त्यावेळेस आपली प्रतिक्रिया काय असते, ए मम्मी मला ते काही जमणार नाही, तू दुसरं बाकी काही सांग, मी सगळं करेन, पण भाकरी मी काही करणार नाही कारण की ती काही मला करता येत नाही. बरोबर आहे ना? अशाच काहीशा प्रतिक्रिया आपल्या होत्या काही वर्षांपूर्वी. पण आता जेव्हा आपण या वयात आलो त्यावेळेस आपल्याला त्यातले छोट्यातल्या छोट्या गोष्टी समजतात, बारकावे समजतात, त्यामुळे भाकरी आपण अगदी सहजपणे करतो. पण तोच प्रश्न परत उद्भवतो ज्या वेळेस आपल्या मुली ते भाकरी करायला लागतात. तर तशाच पद्धतीने ना, आता मी ज्या मुली किचनमध्ये नवीन आहेत किंवा ज्या स्वयंपाकात नव्यानं शिरल्यात ना, त्यांच्यासाठी आजची ही भाकरीची रेसिपी घेऊन आलेली आहे. त्यांना अगदी सोपी प्रक्रिया करून सांगणार आहे, ज्याच्यामुळे इथनं पुढं नाही ग मम्मी म्हणणाऱ्या मुली मम्मी मी करते असं म्हणतील. चला तर मग कशा करायच्या ते पाहूयात. सगळ्यात अगोदर एका परातीमध्ये, असं शक्यतो भाकरी करताना आपल्याला मोठं ताटच घ्यायचं असतं, त्याच्यामध्ये हे चाळून घेतलेलं ज्वारीचं पीठ घेते. आता बऱ्याचशा जणी याच्यामध्ये मीठ टाकतात, पण आम्ही मीठ टाकत नाही. मी ज्या पद्धतीनं करते ती पद्धत तुमच्याबरोबर शेअर करते. साधारण एक पूर्ण भाकरी आणि वरती थोडंसं पीठ मी घेतलेलं आहे. आणि आता याच्यामध्ये आपल्याला थोडं थोडं करून पाणी ऍड करायचंय. भाकरीचं जे पीठ आपण मळतो की नाही, तर ते आपल्याला थोडंसं घट्टसर अशाच पद्धतीचं मळायचं असतं, म्हणजे आपल्याला ती व्यवस्थित अशी थापता येते. तुम्ही जर पहिल्यांदाच भाकरी करत असताल की नाही, तर त्यावेळेस एकच पद्धत वापरायची, ती म्हणजे काय करायचं, खूप जास्त गडबड करायची नाही. अर्थातच सगळ्यांनाच माहिती आहे की चपात्या करणं खूप जास्त सोपं आहे, पण परीक्षा तिथंच असते जिथं आपल्याला भाकरी करावी लागते. आणि हे माझं वाक्य 100% खरं आहे बरं का, कारण की बऱ्याचशा नवीन लग्न झालेल्या मुली बघा ना तुम्ही, चपात्या अगदी सहज इझिली केल्या जातात, पण भाकरी करायची म्हटलं की नको वाटतं. आणि त्याचं कारण म्हणजे ना, एकतर पहिली गोष्ट भाकरीसाठी लागणारं आपल्याला पीठ मळता येत नाही, दुसरी गोष्ट भाकरी थापायला लागली की ती जागची सरकत नाही आणि मध्येच चिरते. बरोबर आहे ना? तर तसं होऊ नये यासाठी आपल्याला पीठ व्यवस्थित मळावं लागतं. साधारण एक 3 ते 4 मिनिट एका पिठाची बॅच आपल्याला व्यवस्थित अशी मळून घ्यावी लागते. इथं तुम्ही माझ्या हाताची पोझिशन बघू शकता. अशा पद्धतीनं हे मी असं हाताने चुरते आणि पुढे ढकलते. अशा पद्धतीनं आपल्याला हे मळावं लागतं आणि हीच प्रोसेस आपल्याला रिपीट करावी लागते. हे बघा, हे आता आहे ना थोडंसं जास्त घट्ट आहे. आपल्याला कुठपर्यंत ते पातळ करायचंय, जोपर्यंत आपल्याला व्यवस्थित असं सरकेल अशा पद्धतीचं ते झालं पाहिजे. आणि पीठ जेवढं चांगलं आपण मळू ना, तेवढीच चिकनाई आपल्या भाकरीला येते बरं का, म्हणजे ती अशी तुटत वगैरे नाही उचलल्यानंतर. आणि बऱ्यापैकी हे पीठ आपल्याकडनं असं एकत्रित झालं की नाही, मग नंतर आपल्याला एक स्टेप आणखीन फॉलो करावी लागते, ती म्हणजे अशा पद्धतीने ना, हाताचा आपला इथला जो भाग असतो की नाही, त्यानं हे पीठ असं करायचं. याच्यामुळे एक वेगळ्या पद्धतीचं बाइंडिंग आपल्या पिठाला येतं. नाही बघा, हे अशा पद्धतीनं आपल्याला ह्याला चांगलं मऊ असं करायचंय. तुम्ही इथं परातीला बघताय, कुठेही पीठ अजिबात शिल्लक राहिलेलं नाहीये, सगळं पीठ एकत्रित झालेलं आहे. एकत्रित झाल्यानंतर ही अशा पद्धतीची स्टेप आहे ना, ही करायची. आणि त्याच्यानंतर मग तर इथंच आता मी याचे 2 भाग केलेले. तर तुम्हाला भाकरी किती मोठी, किती जाड, किती पातळ करायची त्या हिशोबाने आपल्याला हा उंडा तयार करायचा असतो. आणि त्यानंतर हे अशा पद्धतीनं थापून घ्यायचं बरं का. आता इथं बघा, उंडा तयार केल्यानंतर मी परात बाजूला ठेवून दिलेली आहे. तुम्हाला सांगू का, ही मी जी परात वापरते की नाही, तर याच्यामध्ये हे अशा पद्धतीच्या रेषा आहेत. त्यामुळे याच्यावरती भाकरी सरकते, पण म्हणावी तशी अशी आपल्याला जशी हवी तशी थापता येत नाही. आणि तुम्हाला एक सांगू का, जुन्या काळी आहे की नाही, बायका भाकरीसाठी काटवट वापरायच्या. त्याचं कारण म्हणजे लाकडावरती आहे की नाही, हे पीठ इझिली असं सरकलं जातं. आणि हॉटेलमध्ये जर तुम्ही बघितलं की नाही, असा मार्बलचा तुकडा असतो, तो पण छान गुळगुळीत असतो, त्याच्यावरती सुद्धा व्यवस्थित ही भाकरी थापली जाते. आता आपण पोळपाटाला पीठ टाकून घेतोय.
तशाच पद्धतीनं हाताला दोन्हीही पीठ लावून घ्यायचं आणि अशा पद्धतीचा आपल्याला याचा जो उंडा आहे तो पसरवून घ्यायचा आहे. आता ही भाकरी आपण थापून घेतो. तुम्ही जर स्लो मोशनमध्ये माझ्या हाताचा स्पीड बघितला ना तर तुम्हाला लक्षात येईल 1 2 3 1 2 3 अशा पद्धतीनं ही भाकरी थापली जाते. जेव्हा जेव्हा आपल्या हाताला वाटेल ना की इथं काहीतरी चिटकल्यासारखं होतंय किंवा इथं, तर त्यावेळेस मग थोडासा पिठाचा हात घ्यायचा. भाकरी थापत असताना ना आपण असं बाहेर बाहेर सरकत राहतो, त्याच्यामुळे ती भाकरी मोठी होत राहते. आणि बऱ्याचशा वेळेस आपल्याला जाणवतं की भाकरी हिथं जाड राहिलेली आहे आणि इथं अशी पातळ झाली आणि परत हिथं जाड राहिली. ते कशामुळे होतं, आपण हात फक्त एकाच पद्धतीचा आणि एकाच ठिकाणी ठेवतो, त्यामुळे होतं. म्हणजे हिथला जो खड्डा आहे की नाही आपला, तो आहे तसा राहतो म्हणून हिथं भाकरी जाड राहते. त्यामुळे हात पण आहे ना भाकरी थापताना असा थोडासा मागे पुढे करायचा. बऱ्याचशा जणी अशा पद्धतीनं सुद्धा थापतात. हे बघा, तुम्ही इथं बघताय पीठ व्यवस्थित असं मळलं होतं, तर त्याच्यामुळे भाकरी जी आहे ती कुठेही चिरलेली नाहीये. तुम्ही इथं बघताय छान पातळसर अशी ही भाकरी मी थापून घेतलेली आहे. तवा गरम होण्यासाठी ठेवलेला आहे. आणि तुम्हाला सांगू का, भाकरी आहे ना शक्यतो नॉनस्टिकच्या तव्यावरती अजिबात भाजायची नाही. ती अशी वेगळ्याच पद्धतीनं भाजली जाते, म्हणजे अशी वातड झाल्यासारखी होते. जर तुमच्याकडे असेल तर अशा पद्धतीचा तवा तुम्ही वापरू शकता, किंवा मग सरळ लोखंडी तवा वापरा, त्याच्यावरती सुद्धा भाकरी छान अशा पद्धतीनं भाजली जाते. भाकरी पहिली करताना देखील म्हणजे बऱ्याचदा काय होतं, तवा आपला गार राहतो, त्यामुळे भाकरी पचत नाही आणि त्याच्यामुळे ती व्यवस्थित भाजली जात नाही. त्यामुळे पहिल्या ह्याला सुद्धा गॅस आपल्याला तवा आपल्याला चांगला गरम करून घ्यायचा असतो. आमच्या आई काय करतात माहितीये का, भाकरी पीठ मळण्यासाठी ज्या पातेल्यात पाणी घेतलेलं आहे ना, हे असं थोडंसं पाणी टाकायचं आणि जेव्हा असं चर्र वाजतं की नाही ते पाणी, तेव्हा समजायचं की तवा चांगला तापलाय. तवा गरम झाल्यानंतर आहे ना, ही अशा पद्धतीनं एक हात ह्याच्या खाली घालायचा, भाकरी मोकळी करायची, एक हात इथल्या साईडला ठेवायचा, अशी ही दुमडायची, उचलायची आणि अलगदपणे तव्यावरती ठेवायची. बऱ्याचशा जणींना भीती वाटते, कारण की मला स्वतःला ह्या बोटांना अशी भाकरी करताना पोळलेले. असा सरळ हात न्यायचा नाही, हात वरच्या दिशेला काढायचा, म्हणजे तवा आपल्याला पोळत नाही. आणि लगेचच पाणी लावायचं नाही. काय होतं, लगेच पाणी लावलं की खालनं भाकरी पचायच्या अगोदर आपण ती पलटी करतो, मग त्यावर ती व्यवस्थित भाजली जात नाही. एक हात दोन म्हणजे साधारण 30 ते 40 सेकंद जाऊ द्यायचे आणि त्यानंतर पाणी लावायचं. आता आपण पाणी लावून घेतोय. पाणी लावत असताना अशी सगळीकडनं पाणी लावून घ्यायचं आणि खूपही जास्त वरच्या बाजूने ही कोरडी होऊ द्यायची नाही. हलकी अशी ओलसर आहे की नाही, तोपर्यंतच आपल्याला ही भाकरी अशी पलटायची असते. थोड्या वेळानं हे अशा पद्धतीनं मोकळी करायची खालनं आणि लगेचच आपल्याला ह्याची पलटी करायची नाहीये. आता काय करायचंय, खालच्या बाजूनच ती आपल्याला व्यवस्थित अशी शेकून घ्यायची आहे. तर त्यासाठी ही भाकरी सारखी अशी मागे पुढे करत राहायचं. इथं तुम्हाला मी दाखवते फक्त, बघा ही अशा पद्धतीची थोडी कच्ची आहे, मला पोळते त्यामुळे मी पटकन पलटी केली, पण ही अशी थोडीशी फिरवत फिरवत भाजायची. खालच्या बाजूनं एकदा ती व्यवस्थित आणि पक्की अशी भाजली ना, म्हणजे मग आपण या साईडनं त्याला व्यवस्थित असं भाजू शकतो. इथं तुम्ही भाकरीला दाबण्यासाठी सुती कपड्याचा सुद्धा वापर करू शकता, पण शक्यतो मी काय करते, उलटण्यानंच असं दाबते. तुम्हाला खालच्या बाजूने दाखवते. हा बघा, ही अशी भाजून घेतली आपण. आता ही अशी हलकी आपण दाबली की नाही, ती हळूहळू फुगायला सुरुवात होते. ह्याच्या ज्या कडा आहेत की नाही, त्या सुद्धा अशा पद्धतीनं थोड्याशा दाबून घ्यायच्या, कारण की बऱ्याचदा भाकरी मधनं भाजली जाते पण कडा ज्या आहेत त्या कच्च्या राहतात, मग ती भाकरी खाताना अशी थोडीशी गिळगिळी लागते. तर इथं आपली ही पहिली भाकरी व्यवस्थित अशा पद्धतीनं भाजली गेलेली आहे. तर इथं आपण ही दुसरी भाकरी देखील करायला घेतलेली आहे.
तर सेम अशाच पद्धतीनं आपण ही दुसरी भाकरी देखील केलेली आणि तुम्ही बघितले मस्त गुबगुबीत अशा पद्धतीची ही फुगलेली आहे. तर तुम्हाला मी यातली एक भाकरी आहे ना अशी याचा जो पापुडा आहे तो काढून दाखवते की कशा पद्धतीनं आपली भाकरी तयार झालेली आहे. हे बघा ह्याच्या आत नाही ना अशी वाफ निघते. याला म्हणायचं भाकरी. पूर्णपणे याचा जो पापुडा आहे तो आपण काढून टाकलेला आहे आणि ही खालची आपली भाकरी. आता एक लहानपणीची आठवण म्हणून आपली आई याच भाकरीला आहे ना तेल आणि मीठ लावून आपल्याला खायला द्यायची आणि काय अप्रतिम ती भाकरी लागायची. मी आणखीन सुद्धा माझ्या मुलांना तसा देण्याचा प्रयत्न करते, पण आजकाल काय होतं मुलांना दुसरंच काहीतरी आवडतं. चला तर मग आपली ही भाकरी तुम्हाला कशी वाटली, तुम्हाला याच्यामध्ये मी ज्या काही गोष्टी सांगितल्या त्या तुम्हाला पटल्या का, त्या तुम्ही म्हणजे जेव्हा भाकरी करताल तर त्यावेळेस तुम्ही त्या नक्की अवलंबा, ज्यामुळे काय होईल जर तुमची भाकरी व्यवस्थित येत नसेल तर नक्की येईल. चला तर मग हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून कळवा. परत भेटूयात अशाच एका छानशा आणि सोप्यातल्या सोप्या रेसिपीसहित. तोपर्यंत बाय.